आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येत देखील आज पहिल्यांदाच रामनवमी साजरी केली जाते। राम नामाच्या गजरामध्ये संपूर्ण अयोध्या नगरी आता सजली आहे। अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा जन्म सोहळा पाहण्यासाठी आणि हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी किंबहुना अनुभवण्यासाठी लाखो रामभक्त अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत। आणि थेट अयोध्येमधून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय की अयोध्या नगरी सजलेली आहे। रामलल्लाच्या जन्म सोहळ्यासाठी अयोध्या नगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। नक्कीच सागर, आपण पाहतोय की पहिली रामनवमी आहे। रामलला अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतरची आणि त्यामुळेच गर्दी उसळलेली आहे। लाखोच्या संख्येमध्ये भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जिथवर नजर जाईल तिथवर आपल्याला भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आपण दूर दूरपर्यंत जर नजर टाकली तर आपल्याला ठिकठिकाणी भक्तगण रांगेमध्ये उभे राहिलेले, त्यासोबतच रस्त्यावर चालताना पाहायला मिळतात। आणि हेच कारण आहे की उत्तर प्रदेश प्रशासनानं आता या सगळ्या राम भक्तांसाठी रेड कार्पेट हातरलेलं आहे। आज दुपारी 12 वाजता प्रभू श्रीराम यांचा सूर्य अभिषेक सुद्धा आहे आणि सूर्याची जी किरण आहे ती प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावर पडणार आहे। आणि हा ऐतिहासिक अलौकिक सोहळा पाहण्यासाठी, त्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखोच्या संख्येनं गर्दी उसळलेली आहे। ही सगळी गर्दी आपण पाहतोय देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहे। जवळपास 25 लाख भाविक आज रामललाचं दर्शन घेणार आहे। 20 तासाहून जास्त काळ हे मंदिर जे आहे ते आजच्या दिवशी सुरू राहणार आहे। आपण पाहतोय की पवित्र रामगढी आहे, तिचं सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून दर्शन होतोय। रामगढी या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा भक्तांची मोठी रीघ पाहायला मिळते। त्यासोबतच प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 12 वाजता सूर्य तिलक आहे आणि ही विधी पाहण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी झालेली आहे। पहिली रामनवमी आहे, जवळपास 500 वर्षाची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे आणि देशभरामध्ये राम उत्साह साजरा होत असताना, रामनवमी उत्साहात साजरी होत असताना बरेच लोक आहेत जे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात करतायत। प्रभू श्रीरामाकडे साकडं घालतायत, त्यांच्या आयुष्यात कल्याण व्हावं, त्यांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त व्हावा आणि यासाठीच आपण पाहतोय की या ठिकाणी आता लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। सनातन धर्माचा जो गाभा आहे, जो आधार आहे तो प्रभू श्रीराम आहे आणि यासाठीच प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आता अयोध्या नगरी सजलेली आहे। ठिकठिकाणी फुलांची आरस पाहायला मिळते, पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। माझा कॅमेरामॅन योगेशला देखील सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी। पोलीस प्रशासन आपल्याला सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। जवळपास 3 किलोमीटर पूर्वीच या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। दोन्ही चौक, सरस्वती चौक त्यासोबतच बाजार चौक या ठिकाणी पोलिसांची बॅरिकेडिंग आहे आणि त्या परिसरातून 3 किलोमीटर पर्यंत भाविकांना चालत प्रभू श्रीरामाच्या मंदिरापर्यंत जायचं, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा 3 किलोमीटर बाहेर येऊन मग आपल्याला घरासाठी मार्गस्थ व्हायचं। त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण मोठी जरी असली तरी देखील भक्तीमध्ये कुठलाही खल नाहीये, कुठलीही कमी नाहीये आणि आज संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती प्रभू श्रीरामाच्या गजरामध्ये, प्रभू श्रीरामाच्या भक्तीमध्ये न्हाऊन निघाली आहे। सागर, नक्कीच गिरीश, रामनवमीचा अयोध्येमधील हा उत्सव तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।